पहिला जो दोहा आहे, जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार, मती न लखे जेही मती लखे, सोमय शुद्ध अपार. याचं थोडंसं काल चिंतन केलेलं आहे. यामध्ये आपण यातली 5 विशेषणं पाहिलेली आहेत. सुख नित्य प्रकाश विभू आणि आधार अशा 5 विशेषणांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये मती न लखे जेही मती लखे, बुद्धी त्याला प्रकाशित करू शकत नाही, बुद्धी त्याला जाणू शकत नाही, बुद्धी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, बुद्धीचा तो विषय ठरत नाही. असं चिंतन पाहून मग तिथपर्यंत कोण जातं, तर बुद्धीच जाते असाही विचार केला. मती न लखे जीही मती लखे, तिथपर्यंत बुद्धी जात नाही हे मूळ चिंतन आहे. परंतु तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयोगाचं कोणतं इंद्रिय असेल तर ती फक्त बुद्धी आहे असा विचार केला आपण. पण ती बुद्धी कशी घेऊन जाते, तर ती शक्तिवृत्तीनं घेऊन जात नाही, लक्षणावृत्तीनं घेऊन जाते. तर यामध्ये शक्तिवृत्ती असेल, लक्षणावृत्ती असेल, याचं चिंतन आपण केलेलं आहे. ते पुढं 252 पानावर त्याचा विचार येणार आहे. लक्षणावृत्तीवर 12 नंबर टिप्पणी आहे. त्यामध्ये भागत्याग लक्षणं म्हणजेच लक्षणेचे 3 प्रकार विचार चंद्रोदयामध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. जहत लक्षणा, अजहत लक्षणा आणि भागत्याग लक्षणा. या ग्रंथामध्ये 266 पानावर त्याचा विचार आलेला आहे. भागत्याग लक्षणा कशाला म्हणावं, ती कशी करावी. परंतु ब्रह्माला शक्तिवृत्तीनं जाणता येत नाही हा मूळ विचार आहे. लक्षणावृत्तीनं जाणता येत असलं तरी सगळ्या लक्षणेनं जाणता येत नाही. जहत लक्षणेनं जाणता येत नाही, अजहत लक्षणेनं जाणता येत नाही. त्यामध्ये फक्त भागत्याग लक्षणा विचारात घ्यावी लागते. त्याच्यासाठी सुद्धा मलिन मती जिस ब्रह्म को जाने नहीं, मती बुद्धी जर मलिन असेल तर ती त्याला जाणू शकत नाही. आता मलिन बुद्धी कशाला म्हणावं आणि शुद्ध बुद्धी कशाला म्हणावं. मलिन बुद्धीचा सुद्धा विचार आहे आणि शुद्ध बुद्धीचा सुद्धा विचार आपल्या समोर मांडला गेलेला आहे. यामध्ये मलिन बुद्धीमध्ये दोष आहेत, मलिन बुद्धीमध्ये विकार आहे. या दोषासहित जी बुद्धी आहे, विकारासहित जी बुद्धी आहे, त्याला मलिन बुद्धी म्हटलं जातं. शुद्ध बुद्धी आणि मलिन बुद्धी याचा विचार प्राधान्याने आपल्या समोर अनेक प्रमाणाच्या माध्यमातून मांडला गेलेला आहे. म्हणून महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे, दुर्बुद्धी ते मना कदा नुबजो नारायण. दुर्बुद्धी कधीही माझ्या मनामध्ये निर्माण होऊ देऊ नको असा विचार मांडला गेला. बुद्धी दूर असू नये म्हणजे शुद्ध असावी. मग बुद्धी शुद्ध केव्हा होते? शुद्ध बुद्धीसाठी नामाची आवश्यकता आहे का शुद्ध बुद्धीसाठी विचाराची, विवेकाची आवश्यकता? कारण वाणी म्हटलं की नामस्मरण म्हणतो आपण. मग नामस्मरण हा वाणीचा मुख्य विषय आहे का नामस्मरण हा बुद्धीचा मुख्य विषय आहे? आपल्याकडे प्रत्येक इंद्रियाचा एक स्थायी भाव असतो. चित्ताचा स्थायी भाव चिंतन करणं. प्रत्येक अवयवाचा एक स्थायी भाव आहे, मुख्य भाव आहे.
बुद्धीचा मुख्य भाव विचार आहे का बुद्धीचा मुख्य भाव नाम आहे? तर तो विचार आहे. मग विचार ज्या बुद्धीमध्ये जास्त आहे ती बुद्धी शुद्धतेकडे निघाली असं आपल्याला स्वीकारता येणार. ज्या बुद्धीमध्ये पूर्णतः विवेक आहे ती बुद्धी शुद्ध म्हणून आपल्याला स्वीकारावी लागते. हे एक लक्षण. ज्या बुद्धीमध्ये दोष नाही ती बुद्धी शुद्ध आहे. आता याच तरंगामध्ये एक चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. शुद्धता मांडत असताना सगळे दोष जाणं याला शुद्धता म्हणायचं का 50% दोष जाणं याला शुद्धता म्हणायचं? सगळे दोष जाणं याला शुद्धता म्हणायचं. पण विचारसागर पहिल्या तरंगामध्ये असं सांगितलंय, मलविक्षेप जाको नाही. मलविक्षेप फक्त गेलेला आहे, अज्ञान शिल्लक आहे, म्हणजे आवरण शिल्लक आहे. आवरण शिल्लक आहे, मल विक्षेप गेला, हा शुद्ध झाला. मग 50% दोष गेलाय, याला शुद्ध मानलं का किंवा मानायचं का? बरं मानायचं असेल तर मग या शुद्धतेचं लक्षण दोषासहित आहे का? दोष रहित झाल्यानंतर शुद्धता आहे का 50% दोष गेल्यानंतर शुद्धता? मन विक्षेप गेला त्याला उत्तम साधक मानले. उत्तम साधकाचं वर्णन करत असताना साधन चतुष्टय वगैरे हा विचार मांडलेलाच आहे. पण 2 दोष गेले 3 मधले, एक शिल्लक आहे, तरी त्याला शास्त्र शुद्ध मानतं. पण ही शुद्धता साधकाच्या साधनेच्या दृष्टीची शुद्धता आहे. प्राप्तव्याची शुद्धता वेगळी आहे. प्राप्तव्याची जी शुद्धता आहे ती शुद्धता वेगळी आहे. मग या शुद्धतेकडे पोहोचणं याच्यासाठी बुद्धी कशी असायला पाहिजे? शुद्ध असावी, मलिन असू नये. मग 50% दोष गेलेली बुद्धी असावी का 100% दोष गेलेली बुद्धी असावी? आता आमच्याकडं बुद्धी कशी आहे? आपण विचारसागर ऐकायला लागलो किंवा विचारसागर ऐकून झाल्यानंतर आपण इतरांना सांगतो, माझा विचारसागर झालाय, माझा विचार चंद्रोदय झालाय, माझं पंचीकरण झालंय, मी हे ग्रंथ श्रवण केलेत, त्यामुळं आता मी काय झालोय? शुद्ध झालो. आपण फक्त ऐकून कानाच्या शुद्धतेकडे आलोय का दोषरहित शुद्धतेकडे आलो? कानाच्या शुद्धतेकडे आलोय, दोषरहित नाही झालो आपण. म्हणजे इंद्रियामध्ये सुद्धा ज्ञानेंद्रियाच्या शुद्धतेपर्यंत तरी आलोय का? मग अंतःकरणाची शुद्धता आहे. आणि मग अंतःकरणाच्या शुद्धतेचा विचार करताना नंतर बुद्धीचा विचार आहे. मग ह्या बुद्धीने आपल्याला विचार करायचा आहे का बुद्धीने नाम घ्यायचंय? बुद्धीने विचार करावा याच्यासाठी बुद्धीचं वैभव ज्ञानोबरायांनी मांडले. कारण विश्वामध्ये विचार प्रधान प्राणी एकच आहे, तो म्हणजे मनुष्य. थोडं याच्या पुढे जाऊन चिंतन मांडता येईल. स्वर्ग असेल, नरक असेल किंवा इहलोक असेल, या तिन्ही लोकांमध्ये विवेक प्रधान प्राणी म्हणजे मनुष्य. आता काही जण म्हणतील ठीक आहे, आम्ही एक मान्य करू की नरकापेक्षा आहे, पण स्वर्गापेक्षा कसा काय? स्वर्गाला कोण जातो? इहलोकात येण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीपेक्षा मोठी सामुग्री ज्याच्याकडे आहे त्यालाच स्वर्गाला जाता येतं. पण स्वर्गामध्ये सुद्धा सत्तेची आसक्ती एक, स्वर्गामध्ये सुद्धा विषय भोगाची लालसा आहे 2, स्वर्गामध्ये इहलोकापेक्षा दिव्य भोग असताना
तिथल्या भोगामध्ये मनुष्य तृप्त होत नाही. म्हणजेच तिथं आणखी काय आहे? विचार प्रधानता आहे का? विषयाची आसक्ती तिथं असताना विचार प्रधानतेला स्वीकारायचं का? 3 लोकांमध्ये विचार प्रधान फक्त मनुष्य आहे. मग हा विचार मनुष्याकडे आहे, बरोबर आहे, पण कोणत्या अवयवाकडे आहे? आपण गाडीमध्ये गाडी स्टार्ट करत असताना गाडी पेट्रोलने स्टार्ट होते का बॅटरीने स्टार्ट होते? बऱ्याच वेळा आपण म्हणतो पेट्रोल आहे का बघा. पेट्रोल भरपूर आहे पण गाडी स्टार्ट होईना. मग लगे प्लगचा विचार करतो. पाण्यामध्ये गाडी तुमची भिजली आहे का, पावसात होती का, मग प्लगचा विचार करा. प्लग व्यवस्थित आहे मग बॅटरीचा विचार करा. गाडीचा विचार करत असताना गाडी स्टार्ट करण्यासाठी कोणतं उपकरण लागतं, कोणता पार्ट लागतो? गाडी स्टार्ट झाल्यानंतर चालणार आहे, बरोबर आहे, पण त्याच्यासाठी लागणारा पार्ट. तसं मनुष्य हा विचार प्रधान आहे, हे बरोबर आहे, पण या मनुष्याकडं विचार करण्यासाठी उपयुक्त अवयव कोणता? तर त्याच्यासाठी एकच चिंतन मानलं जातं, बुद्धी. बुद्धीशिवाय विचार नाही. आता सगळेजण अविचारानं वागताना का दिसतात? बुद्धीचा वापरच करत नाही, मनाचा वापर आहे. सर्वत्र मनाचा वापर आहे. आणि बघा 15व्या अध्यायात सुद्धा विचार मांडत असताना असं सांगितलंय, अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. अधिष्ठाय बुद्धिश्चायम का म्हटलं नाही? विषयाकडं मन जातं, बुद्धी नाही, कारण बुद्धी विचारी आहे. फक्त त्या विचाराला शुद्धता आली नाही म्हणून ती बुद्धी मनाच्या मागे जाते. बुद्धी विषयाकडे जाते का मन विषयाकडे जाते? अधिष्ठाय. केवळ मन विषयाकडे जातं असं म्हटलं नाही, तर विषयाकडे जाणाऱ्या सगळ्या इंद्रियाचं अधिष्ठान कोण आहे? मन विषयाकडे जातं एवढ्या मर्यादित त्याचं वर्णन नाही. त्या सगळ्या इंद्रियाचं हे अधिष्ठान आहे मन. मग भगवंतानी 15व्या अध्यायात हा विचार मांडत असताना त्यांना बुद्धी माहीत नव्हती का? त्यांनीच दिली आहे. आपल्याला बुद्धी कोणी दिली? ज्यानं दिली त्यांना बुद्धी शब्द माहीत नाही का? बुद्धी अवयव माहीत नाही का? मग बुद्धी माहीत असताना अधिष्ठाय मनश्चायम का म्हटलंय? याचं उत्तर आहे की मन विषयाकडे धावतं, पण विचार नसतील तेव्हा धावतं. आणि विचार आल्यानंतर मन धावतं का? विचार आल्यानंतर विषयाचं सेवन करतो का आपण? करत नाही. बघा, आपण एखाद्या ठिकाणी चहा प्यायचा ठरवलं, पण परिसर योग्य नाही, त्यावेळेला आपण विचार करतो. आपण माळकरी आहे, ह्या परिसरात चहा प्यायला नको. माळेनं बुद्धीला चालना दिली, बुद्धीनं मनाला चालना दिली, मनानं निर्णय घेतला. विषय सेवन करायचं आहे पण आत्ता नको, या एरियात नको. का? या एरियात माळेला साजेसं वातावरण नाही. माळेनं प्रतिबंध केला का बुद्धीनं? माळेच्या माध्यमातून बुद्धीनं केलाय. माळ मनापर्यंत पोचली ठीक आहे, पण बुद्धीनं त्या माळेचं महत्व पटवून दिलंय. फक्त हे पटवून देण्यासाठी वेळ अवधी कमी आहे. मागचे संस्कार आणि प्रभाव असल्यामुळे वेळ जास्त लागत नाही.
काही काही वेळेला म्हणतो आणखी निर्णय करायला लागलोय, काय करावं, निर्णयच होत नाही. म्हणजेच तिथं बुद्धी काम करत नाही, म्हणून निर्णय होत नाही. बुद्धी थांबली आहे. मग बुद्धी का थांबली? विचार नाहीत. बुद्धीचा स्थायी भाव विचार आहे. बुद्धीनं विचार केला पाहिजे. मग बुद्धीनं विचार केला पाहिजे हे सत्य असताना ज्ञानोबारायांनी हरिबुद्धी जपे असं का म्हटलं? हरिपाठामध्ये 16व्या अभंगात ज्ञानोबाराय लक्षणा मांडतात. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. बुद्धीनं जप करणारा एखादा आहे. बुद्धीनं जप करणारा एखादा आहे. ठीक आहे, एखादा असू द्या, तो एक आहे अनेक आहे हा विचार आपण नंतर करू. पण बुद्धीनं जप असतो का? जप कशाने असतो? गायकांनी गायन करावं का कीर्तन करावं? वादकांनी वादन करावं का गायन करावं? कीर्तनकारांनी विनोद करावा का चिंतन करावं? म्हणजे ज्याचा त्याचा तो स्थायी भाव आहे. गायकाचा स्थायी भाव गायन आहे. पण तो काय करायला लागला? नाही, आपण आता कीर्तन करू शकतो. त्यानं आपली भूमिका बदलली. बुद्धीनं विचार करायला पाहिजे, पण आता नाम घ्यायला लागलं का? तर बुद्धी विचार करेत कुठपर्यंत पोहोचते? मती लखे. ही बुद्धी कुठपर्यंत पोहोचते? मती लखे. त्याला जाणेपर्यंत विचाराची गरज आहे. आता बुद्धीनं काय करा? इथं ज्ञानोबरायांच्या प्रमाणाला प्रारंभ आहे. बुद्धी ध्येयापर्यंत पोहोचली. बुद्धिज्ञान वृत्तीज्ञानाच्या माध्यमातून आत्म्यापर्यंत पोहोचलं. आत्मा आणि वृत्तीच्या मध्ये असलेलं आवरण त्यानं भंग केलं. आवरण म्हणजेच आभानापादक आवरण अज्ञान गेलं, म्हणजेच आत्मसाक्षात्कार झाला. आता बुद्धीचं धावणं थांबलं. मग बुद्धीचं धावणं थांबलं म्हणून बुद्धीनं काय करावं? रिटायर झाला मनुष्य, काय करावं? मनुष्य रिटायर झाला याचा अर्थ मेला नाही. बुद्धीनं ध्येय गाठलं याचा अर्थ बुद्धी नाश पावली का? नाही. बुद्धी आता वैभवाच्या माध्यमातून ध्येयाला पोहोचली. आता बुद्धीनं काय करावं? आता बुद्धीचं काम आहे की बुद्धीनं नामस्मरण करावं. आता बुद्धीनं भजन करावं. अज्ञान निवृत्तीनंतर मनाने भजन करावं, बुद्धीने भजन करावं का चित्ताने भजन करावं? आता यात भक्ताचे 3 प्रकार म्हणले. अज्ञान निवृत्तीनंतर मनानं भजन करणारा भक्त कोणता? अज्ञान निवृत्तीनंतर बुद्धीनं नामस्मरण करणारा भक्त कोणता? आणि अज्ञान निवृत्तीनंतर चित्तानं नामस्मरण करणारा भक्त कोणता? आता भक्ताचे हे आपण वेगळे स्वतंत्र 3 प्रकार केले. भक्ताचे प्रकार अंतःकरणाच्या भूमिकेतनं 4 होतात, पण आता आपण 3 पाहू लागलो. अहम या दृष्टीनं सुद्धा आपल्याला तो प्रकार पाहता येतोय. पण आपण आता 3 अवयवाच्या भूमिकेतून चिंतन करायला लागलो की यामध्ये मनाने नामस्मरण करायला लागलं. हा मनाने नामस्मरण करतोय, पण याच्या मनाच्या नामस्मरणाला आपण कसं विचारात घ्यावं? अज्ञानानंतर सुद्धा तो संकल्पात्मक विचारातून त्याचं नाम जर प्रगट होऊ लागलं तर तो मनाने करायला लागला. तो संकल्प करतोय, आता मी 7 कोटी जप करेन, मी 108 पारायण करेन, पण हे कधी?
अज्ञान निवृत्तीनंतर. अज्ञान निवृत्तीनंतर हे घडत असतं का? घडत असतं. कसं घडतं? आता फलासाठी घडत नाही. एक यातला भाग सवयीनं घडतं. कायम हरिपाठ केला म्हणून पुढं हरिपाठ, कायम पारायण केलं म्हणून पुढं पारायण, मागं अनुष्ठान केलं म्हणून पुढं अनुष्ठान, पाठीमागं जप केला म्हणून पुढं जप. एक. दुसरं यद्यद आचरती श्रेष्ठ. दोन. आणि तिसरा भाग, हे केलेलं देवाला आवडतं म्हणून आपण केलंच पाहिजे. या भूमिकेतनं तिसरा मुद्दा आपल्याला विचारात घेता येतो. भक्तानं या भूमिकेत आता काही करू द्या, ते देवाला आवडतं. देवाला आवडतं, ठीक आहे. या भक्ताचा सगळा भार देव आपल्यावर घेतो. पण मनाने नामस्मरण करणाऱ्याचा भार घेतो, बुद्धीनं करणाऱ्याचा घेतो का चित्तानं करणाऱ्याचा घेतो? आता यात तीन प्रकार आले. मनानं नामस्मरण करतोय त्याचा भार देव घेतो, पण जागेवर बसून घेतो. त्याच्यावर संकट येऊ देत नाही, पण संकटासाठी त्याच्या जवळच जावं लागतं असं नाही. तो जिथे तिथून त्याची संकट बाजूला काढतो. पांडव ज्या वेळेला अज्ञातवासात होते किंवा वनवासात होते, लाक्षाग्रह, कृष्ण परमात्म्याने लाक्षाग्रहाच्या ठिकाणी येऊन संकट घालवलं का जागेवरनं घालवलं? जागेवरनं घालवलं. हा कोण आहे? मनाचा आहे. ही भक्त भूमिका मनाची आहे. दुसरी बुद्धीची. ज्या वेळेला संकट आहे त्यावेळेला भक्ताजवळ येतो, संकट घालवतो आणि माघारी जातो. ही भूमिका बुद्धीची आहे. आणि ज्याच्या जवळनं जातच नाही ती भूमिका चित्ताची आहे. अशा तीन भूमिका आहेत. आता यात पहिलं उदाहरण काय आहे? लाक्षागृह. दुसरं उदाहरण परीक्षिती. परीक्षितीसाठी तो आला आणि पुन्हा माघारी गेला. एक उदाहरण. दुसरं उदाहरण देतो. ज्या वेळेला पांडव वनवासात होते त्यावेळेला त्यांच्याकडे दुर्वास आले आणि दुर्वासाने सांगितलं, माझ्याकडे 1000 शिष्य आहेत, आमच्या जेवणाची व्यवस्था करा. धृतराष्ट्राने सांगितलं, तुम्ही स्नान वगैरे करून या, मी व्यवस्था करतो. अर्जुन आणि भीमाने विचारलं, तुम्हाला माहिती आहे दुर्वास कोण आहे? दुर्वासाला जर त्यांची इच्छा पूर्ण नाही केली तर ते शाप देतात, असे दुर्वास आहेत. तुमची आत्ता थाळी संपली आहे, सूर्यास्त झाला. त्यांच्याकडं थाळी होती. सूर्याकडं म्हणजे ऊन दाखवल्याबरोबर सूर्याची किरणं त्याच्यावर पडल्यानंतर ती थाळी त्यांना मागेल ते देत होते. सूर्यास्त झाला, आपल्याकडं काही मार्ग नाही, काय करणार? धृतराष्ट्राने म्हणतो युधिष्ठिराने सांगितलं, मी आत्ता नाही म्हटलो असतो तर आत्ता शाप मिळाला असता. आंघोळ करून येईपर्यंत कालावधी तर वाढवला मी पाठवून. आता आपल्याला विचार करायला संधी मिळाली. जाऊन येईपर्यंत त्यांनी काय केलं? कृष्ण परमात्म्याचं स्मरण केलं. देव आले, संकट घालवलं, निघून गेले. हा भक्त कोणता? बुद्धी. आणि चित्त म्हटलं की गोकुळ. चित्त म्हटलं की अर्जुन भक्त. युद्धामध्ये भीमाच्या मागं पुढे उभा राहत होते का अर्जुनाच्या? युद्धामध्ये धर्मराजाच्या मागं पुढे उभा राहत होते का अर्जुनाच्या? युद्धामध्ये सगळ्या पांडवांच्या मागं पुढे राहत होते का अर्जुनाच्या? फक्त अर्जुनाच्या. हा चित्ताने नामस्मरण करणारा भक्त आहे. अशा आपल्याला याच्या 3 लक्षणा या ठिकाणी पाहता येणार आहेत. यामध्ये आपण चिंतन करतोय की अज्ञान निवृत्तीनंतर मती लखे, मती त्याला जाणते. मती त्याला जाणत असली तरी मतीचं पुढचं काम काय, अशी शंका करून आपण पुढे गेलो.
मती तिथपर्यंत पोहोचली, कुठं? आत्म्यापर्यंत. आत्माकार झाली, ब्रह्माकार झाली, स्वरूपाकार झाली. मती असेल, बुद्धी असेल, वृत्ती असेल, तदाकार झाली. बघा, शास्त्रामध्ये कुठंच मनामध्ये ज्ञान सांगितलं नाही, चित्तामध्ये ज्ञान सांगितलं नाही, बुद्धीमध्ये ज्ञान सांगितलं. म्हणजे ज्ञानासाठी पात्र बुद्धी आहे. आपल्याकडे रूप म्हटलं की डोळा, शब्द म्हटलं की कान, रस म्हटलं की जीभ, तसं ज्ञान म्हटलं की बुद्धी. ज्ञान म्हटलं की बुद्धी असताना सुद्धा मती न लखे. ज्ञानासाठी एकमेव अवयव आहे, तरी तो अवयव तिथं पोचू शकत नाही, हा मूळ सिद्धांत आहे. पण आपण आता थोडं खाली आलो तर मती लख आहे. पण मती तिथपर्यंत घेऊन गेली हो. मतीनं तिथं आम्हाला नेलं, आम्ही तिथं पोहोचलो, साध्याला पोहोचलो, आत्माकार झालो. पुढं काय? त्या बुद्धीचं काम संपलं का? पण ज्ञान झाल्यानंतर बुद्धी ईश्वराला माघारी करायची का? आम्ही कशाला ठेवायची पुढं? ईश्वरानं आमच्यावर कृपा केली, आम्हाला बुद्धी दिली. मग या बुद्धीचं काम झाल्यानंतर ही बुद्धी त्याच वेळेला देऊन टाकावी का पुढं बुद्धीनं काम करून घ्यावं? काम करून घ्यावं. कोणतं काम आहे? पुढचं खरं सेवेचं काम आहे, नामस्मरणाचं काम आहे. आता नामस्मरण करत असताना बुद्धीनं नामस्मरण करणारा एखादा असतो, ते वसुदेव होते. मी नेहमी कालेच्या कीर्तनात हा मुद्दा मांडतो की वसुदेवाला, भगवंताला आपल्या डोक्यावर घेता आलं का? कारागृहामध्ये देव ज्या वेळेला जन्मले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला गोकुळाला घेऊन चला. त्यावेळी वसुदेवाने भगवंताला एका पाठीमध्ये घेतलं आणि ती पाठी डोक्यावर घेतली. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत, विश्वाचा जनिता जो आहे, त्याला डोक्यावर घेण्यासाठी डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये सामर्थ्य किती हवंय? सामर्थ्य किती हवंय? परंतु वसुदेवालाच ते का शक्य झालं? तर तो बुद्धीनं नामस्मरण करत. असा एखादा वसुदेव आहे. मग पुढं नामस्मरण घडलं पाहिजे. मग पुढं ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो त्यावेळेला त्या बुद्धीवर कळस म्हणून तो स्वतः येऊन विराजमान होतो. तया ते मी माथा मुकुट करी. कधी? मग याही वरी पार्था. मग म्हणजे केव्हा? मग शब्दाचा अर्थ अज्ञान निवृत्तीनंतर बुद्धीनं जो नाम घेतो. आता बुद्धीनं घ्यायचंय, नाम घ्यायचंय. नाम शब्दाचा अर्थ भक्ती. मग भक्ती आणि नाम यातलं पुन्हा अंतर वेगळं काढता येणार आहे आपल्याला. पण आता आपण एवढाच विचार करूया की या बुद्धीनं त्याला स्वीकारलं, बुद्धीनं नामस्मरण भजन केलं की तो त्याच्यावर मुकुट म्हणून उभा राहतो. पण त्याच्यासाठी बुद्धी कशी असावी लागते? शुद्ध मती जिसको जाने. मती जर शुद्ध असेल तर ती त्याला जाणू शकते. इस अर्थ से यह जानना. या अर्थाने हे जाणून घ्या. कशं? जो शुद्धमती भी फलव्याप्ती से ब्रह्म को जाने नहीं. आता इथं फलव्याप्ती म्हणजे काय? व्याप्ती म्हणजे व्यापणे, त्या आकाराचं होणे. मती म्हणजे बुद्धी. बुद्धी व्यापत असते का वृत्ती व्यापत असते? वृत्ती व्यापत असते. बुद्धीची वृत्ती, म्हणून बुद्धी शब्द ठेवला. फक्त वृत्ती शब्द ठेवला तर मनाची वृत्ती नाही का, अशी शंका येऊ शकेल. म्हणून सुरुवातीला बुद्धीचे संस्कार केले आणि पुढे वृत्तीचे संस्कार केले जाणार आहेत. आणि त्यामध्ये फलव्याप्ती म्हणजे ती वृत्ती, ती बुद्धी त्या फलाच्या आकाराची होते, त्याला व्यापते, पण तरी त्या ब्रह्माला जाणू शकत
नाही किंतु परंतु वृत्ती व्याप्ती से जाने है. आता ही वृत्ती फलाच्या भूमिकेतनं व्यापत नाही, पण वृत्ती व्याप्तीनं जाणते. वृत्ती व्याप्तीनं कशी जाणते? सो वृत्ती भी. आता त्या वृत्तीच्या व्याप्तीपणाचं वर्णन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. वृत्ती व्याप्तीवर 16 नंबर टिप्पणी आहे. केवल वृत्ती करी, वृत्ती की विषयता करी. वृत्ती ही विषयापर्यंत जाते आणि त्याला व्यापते. सो वृत्ती भी. दीपक अन्य पदार्थों को प्रकाशता है. दिवा आपण ज्याच्यासाठी लावला तो त्याच पदार्थाला प्रकाशित करतो का इतराला सुद्धा? इतराला सुद्धा प्रकाशित करतो. तशी वृत्ती कुणाला प्रकाशित करते? ही वृत्ती आपली सगळ्याला प्रकाशित करते का फक्त देहाला प्रकाशित करते? असा विचार इथं मांडायला सुरुवात केलेली. तैसे ब्रह्म को प्रकाशने में समर्थ नहीं है. वृत्ती ब्रह्माला प्रकाशित करण्यासाठी समर्थ नाही. न तद्भास येते, ही त्याला भासू शकत नाही, प्रकाशू शकत नाही. परंतु जैसे पात्र से ढापी हुई मनी अंधेरे में स्थित होवे. एका पात्राच्या खाली हिरा ठेवलेला आहे. हिरा आहे, हिरा प्रकाशमान आहे, त्याला दुसरा प्रकाशाची बटनाची सुद्धा आवश्यकता नाही, पण त्याला ढापे झाकलेलं आहे. किस पात्र को दंड से फोडी के. आता ते पात्र मातीचं आहे असं गृहीत धरू आपण, कारण त्याला फोडायचं आहे. धातूचं म्हटलं तर फोडता येणार आहे का? नाही, म्हणून आपण मातीचं म्हणू. डेरा आहे, डेऱ्याच्या खाली हिरा आहे, काठी घेतली आणि डेऱ्याला फोडलं, डेरा फोडला. डेरा फोडल्यानंतर मनी का प्रकाश होवे है. आता त्या मण्याचा प्रकाश आपोआपच आला. डेरा फोडला की प्रकाश मण्याचा आणावा लागला का? डेरा फोडला, प्रकाशाला हातानं धरलं, बाहेर आणलं, असं घडतं का? नाही. तो प्रकाश आपोआप सर्वत्र पसरतो. त्याला प्रकाशित हो म्हणावं लागत नाही, तो प्रकाशितच आहे. तसं ब्रह्माला प्रकाशित करायचं नाही. ब्रह्मापर्यंत वृत्ती पोचवत असताना या वृत्तीला ज्याचा अडथळा आहे, आता ब्रह्माला झाकणं म्हणायचं नाही. ब्रह्माला झाकणं हे चंद्रोदय आणि विचारसागर पहिल्यांदा ऐकतात. आता वृत्तीला झाकतंय, ब्रह्माला झाकत नाही. वृत्तीचा अडथळा बाजूला करतो आपण का ब्रह्माचा? वृत्तीचा अडथळा. ब्रह्माचा अडथळा बाजूला गेला तर सगळ्याला ज्ञान व्हायला पाहिजे. होतं का? ज्या वृत्तीतला अडथळा गेला त्याच व्यक्तीला, ती वृत्ती ज्याची आहे त्याला ज्ञान आहे. आता त्या व्यक्तीला ज्ञान आहे कुठपर्यंत? अखंड. का? आता अडथळा नाही, आता अडथळा नाही, अडथळा येतच नाही. आता गृहीत धरू आपण, आता त्या व्यक्तीला पुनर्जन्म मिळाला. पुनर्जन्म मिळाल्यानंतर दुसरा जो देह मिळालाय त्यात त्याला आवरण येतं का? त्या जन्मामध्ये त्या जीवाकडं आवरण आहे का? एखादा ज्ञानी महात्मा आहे, या ज्ञानी महात्म्याने ज्ञान प्राप्त केलं, अज्ञान घालवलं, त्याला ब्रह्माचा आत्म्याचा साक्षात्कार झाला. आणि आत्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर काही दिवस गेले, त्याचा तो देह सोडला त्याने. आता पुन्हा दुसरा देह घेतला. दुसऱ्या देहामध्ये त्या देहासहित त्याला आवरण आलं का? नाही आला. आवरण आता गेलं की पुन्हा येत नाही. पण
किती जन्म जात नाही, त्या जन्माला संख्याच नाही. बहुनाम जन्मना म्हणते, त्याला संख्याच मांडली नाही. किती जन्म गेलं तरी ते जसंच्या तसं राहतं. पण एकदा गेलं की पुन्हा किती जन्म. आता बहु म्हटलं तरी चालतं, बहुजन्म येत नाही. आता त्याला कधीच येत नाही. याचा अर्थ त्यांना जन्म नाही असं आहे का? आता त्यांचा जन्म येणं जाणं हे त्यांच्या कर्मावर नाही, ईश्वरावर अवलंबून आहे. ईश्वर ठरवतो. म्हणून नामदेव महाराजांचा अवतार संपल्यानंतर त्यांनी खाली जावं असं कोण ठरवलं? स्वतः नामदेव महाराजांनी ठरवलं का ईश्वरानं ठरवलं? वर मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की आता तुम्हाला खाली जायचंय, पण नामदेव महाराज या रूपात जायचं नाही, आता नाव बदलायचंय, तुकाराम महाराज या रूपात जायचं. एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक. तुकोबा राय सांग, मला पाठवलं म्हणजेच मी आलो नाही. मग पाठवलं म्हणजे इच्छेने आलो का? इच्छेने पाठवलं का? नाही, बाकीच्यांनी मिळून मला पाठवलं, त्यात ईश्वरी इच्छा. मग ईश्वर किती वेळा पाठवेल आपण ठरवू शकत नाही. तुकाराम महाराजांनी आपला देह वैकुंठाला नेला. तुकाराम महाराज पुन्हा किती वेळा खाली आले? कोणाच्या इच्छेने आले? ईश्वर इच्छा स्वीकारावीच लागते. त्यात ईश्वर इच्छा स्वीकारावी लागते. आणि त्या भूमिकेतनं विचार करत असताना आता पुढचं सगळं ईश्वर इच्छा आहे, पण अगोदर आपल्यासाठी कर्म आहे. आपण कर्माने येतो आणि त्या दृष्टीनं चिंतन करत असताना ब्रह्म को प्रकाशने में समर्थ नहीं है, परंतु जैसे पात्र से ढापी हुई मणि अंधेरे में स्थित होवे और तिस पात्र को डंडे से फोड़ के मणि का प्रकाश होवे, तैसे अहम ब्रह्मास्मि ऐसी वृत्ति से ब्रह्म के आवरण रूप अज्ञान की निवृत्ति करना ही ब्रह्म का प्रकाश करना कहिए है. आवरण शब्दावर इथं 17 नंबर टिप्पणी आहे. पुढं 99 पानावर त्याचा विस्तार आला. एवढंच सांगायचं याला. 179 अंकावर. चला, आवरण शब्द पुढं आलेला आहे. पण अहम ब्रह्मास्मी या वृत्तीनं आवरण भंग होतो, म्हणजे अज्ञान जातं. ब्रह्म अपने प्रकाश में बुद्धि अधिक और प्रकाश की अपेक्षा रहित हुआ. सर्वकार प्रकाशक है. ब्रह्म हा सगळ्याचाच प्रकाशक आहे. याते मती न लखे, तो सगळ्याचा प्रकाशक आहे. म्हणून मती न लखे म्हटलं. जिही मती लखे इस वाक्य के अर्थ करी ब्रह्म स्वयं प्रकाश है ऐसा सिद्ध होवे है. तो स्वयं प्रकाशित आहे आणि तो या सगळ्याला प्रकाशित करतो असं आम्हाला यातून सांगायचं आहे. पण सो ब्रह्म कैसा है? हा ब्रह्म कसा है? सो शुद्ध है, सो अपार है. शुद्धवर 18 नंबर. माया और ताके कार्यरूप मल से रहित. आता शुद्धतेचं आणखीन एक वेगळं लक्षण आलं. माया रहित याला शुद्ध म्हणा. माया कार्यरहित याला शुद्ध म्हणा. माया आणि माया कार्यरूप मलसे रहित. मायेचं सगळं कार्य म्हणजे मल, असा एक अर्थ करता येतो. आपण मल शब्दाचा नेहमी अर्थ काय करतो? निषिद्ध कर्म करण्याची वासना म्हणजे मल. आता इथं काय आलं लक्षण? माया कार्य म्हणजे मल. बघा, मल शब्दाचा आणखीन एक वेगळा विचार आला. माया कार्य, ताके कार्यरूप मल से रहित. ताके म्हणजे माया, माया कार्य मल रहित
मायारहित कार्यरहित, त्याला काय म्हणायचं? शुद्ध. आता हे कुठं बसवता येतं? 12वा अध्याय पहिली ओवी. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती. अनवरत आहे, आवरण रहित आनंद आहे का? शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे मायारहित, माया कार्यरहित, म्हणून शुद्ध आहे, म्हणून अनवरत शब्द आला. दोन्हीचा इथं आपल्याला संबंध विचारात घेता येतो. त्याला शुद्ध म्हणावं. आणि जो अपार है तो कसा आहे? अपार आहे. अपार मध्ये 19 टिप्पणी आहे. देशकाल वस्तू करी अंत ते रहित अपार म्हणजेच व्यापक. अपार शब्दाचा अर्थ व्यापक. महाराजांनी एका अभंगात सांगितलंय, पार नाही. कुठे? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. पार नाही, हे सुख पार नाही म्हणजे अपार आहे. तिथं सुख शब्द पण आहे आणि पार नाही अपार आहे. अपार हा शब्द इथं आलेला आहे. अपार म्हणजे अंतरहित, देश अंतरहित, काल अंतरहित, वस्तू अंतरहित व्यापक सुख म्हणजे पार नाही, अपार. उक्त ब्रह्म के लक्षण की पदकृती को दिखावे हे. आता इथं वर जे लक्षण मांडलंय ते आम्हाला या ठिकाणी पदाच्या भूमिकेतून पाठीमागं दोह्यामध्ये ती पदं आलेली आहेत आणि त्या दृष्टीनं त्याचं आपण इथं चिंतन मांडू लागलोय. इथं 20 पद म्हणजे परीक्षा. परीक्षा कू असं म्हटलंय इथं, म्हणजे लक्षणकी परीक्षा, लक्षणाचं पद, त्याचं परीक्षण. लक्षणेचं काय केलं पाहिजे? परीक्षा शब्दाचा अर्थ हातात पेपर घेऊन नाही. परीक्षण, निरीक्षण, संशोधन. कशाचं? पदाचं. कोणत्या? शुद्ध आणि अपार. जोमय शुद्ध अपार दोह्यामध्ये हे पदं आलेली आहेत. त्याचा विस्तार या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता आपल्याला आकडा 1 मध्ये त्याचं स्पष्टीकरण घ्यायचं आहे. ते आपण उद्याच्या पाठाला घेऊ. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.